नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। आपला जो व्हिडिओ आहे हा नंबर सिरीजवर चालू आहे। आपण मागील सतत 2-3 व्हिडिओमध्ये नंबर सिरीज पाहिलेली आहे। आज पुन्हा एक नवीन टॉपिक, नवीन कन्सेप्ट या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासमोर। तर तुमच्यासमोर पहा, ज्या संख्या दिसत आहेत त्या संख्या पाहून घ्या। 4, 9, 25, 49, 121, 169, प्रश्नचिन्ह आहे आणि त्या प्रश्नचिन्हा जागी आपले उत्तर काढायचे आहे। तर उत्तर काढत असताना आता कसं काढायचं तर बघा, या ठिकाणी सर्वच्या सर्व आपल्याला वर्ग संख्या दिसत आहेत आणि ह्या संख्या कुठल्या तरी संख्येचा वर्ग आहे। मग बघा, या ठिकाणची पहिली संख्या आहे ही 2 चा वर्ग, त्यानंतर 3 चा वर्ग, त्यानंतर 5 चा वर्ग, त्यानंतर पुढे 49 संख्या आहे ती 7 चा वर्ग आहे, त्याच्यानंतर त्याच्या पुढची जी आहे 121 ही 11 चा वर्ग आहे, 11 चा वर्ग, त्यानंतर जे 169 आहे ही 13 चा वर्ग आहे। मग मित्रहो, याला ठिकाणी लक्षात ठेवा, आपल्याला 2 चा वर्ग आहे, 3 चा वर्ग, त्यानंतर 5 चा, त्यानंतर 7 चा, त्यानंतर 11 चा वर्ग, त्यानंतर 13 चा वर्ग। तर नेमका आता याचा संबंध काय तर बघा, 2, 3, 5, 7, 11, 13 ह्या अशा संख्या येतात की त्याला त्याच संख्येने आणि 1 ने भाग जातो। म्हणजे अर्थातच ह्या काय येतात, मूळ संख्या येतात। 2, 3, 5, 7, 11, 13 कुठल्याही संख्येच्या पाड्यात येत नाहीत, म्हणून त्याला आपण मूळ संख्या म्हणतो। पहा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर मूळ संख्यामध्ये 2 एकमात्र समसंख्या आहे जी की मूळ आहे, बाकी इतरत्र सर्व संख्या ह्या विषम संख्या येतात ज्या की मूळ येतात। ज्या मूळ संख्या येतात पुढच्या 2च मात्र समसंख्या आहे, बाकी सर्व ज्या काही मूळ संख्या असतील ते विषम येतात। तर तुमच्या लक्षात येईल। तर या ठिकाणी पहा, 3, 5, 7, 11, 13, 13 नंतर मूळ संख्या कोणती आहे तर 17। आता या ठिकाणी 17 आपली काय आहे, एक मूळ संख्या आहे आणि 17चा आपल्याला काय काढायचा आता वर्ग काढायचा आहे। तर मग मित्र लक्षात ठेवा, या ठिकाणी लक्षात ठेवा आपल्याला 17चा वर्ग काढायचा आहे। मग 17चा वर्ग काढायचा तर लक्षात आणखी एक शॉर्टकट लक्षात ठेवा की विषम संख्येचा वर्ग ही विषम संख्याच येते। मग या ठिकाणी पहा, 17 ही विषम संख्या आहे, मग ज्याच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे जर अंक असतील तर ती सुद्धा विषम संख्या असते। मग पर्यायामधून पहा, आपलं एकक स्थानी 9 येतं म्हणजे विषम संख्या आहे, ओके। त्यानंतर पुढं पाहू आपण, 6 समसंख्या आहे, आपलं उत्तर येणार नाही। त्याच्यानंतर 400 विषमच आहे, त्यानंतर 256 विषमच आहे। चला आपण 17चा वर्ग कसा काढतात ते बघून घेऊ। मग या ठिकाणी पहा, 17चा वर्ग कसा काढायचा तर मग पहा, या ठिकाणी 7चा वर्ग 49, 49शी 9 हातच्या आले 4, 7 1 7 म्हणजे 7चा आणि 1चा गुणाकार करायचा, 7 1 7, 7ची दुप्पट 14, 14 आणि 4 18, 18शी 8, 18शी 8 हातचा आला 1, 1चा वर्ग 1 अधिक 1 2, 1 आणि 1 2 म्हणजे आपलं उत्तर आलं 289। पहा, अत्यंत सोपी पद्धत आहे वर्ग काढायची। थँक्यू, धन्यवाद।